अरे रे रे, अधिकाऱ्यांच्या दादागिरी विरोधात संगमनेरचे महावितरण पेटले तर उपकार्यकारी अभियंत्यांच्या जाचाला कंटाळून 13 ऑगस्टला काम बंद आंदोलनाची हाक. बघा सविस्तर न्यूज एमपी वर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज एमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर महावितरण विभागात अधिकाऱ्यांच्या अरेरावी आणि मानसिक छळाविरोधात कर्मचाऱ्यांनी आरपारची लढाई पुकारली आहे. कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार ठेवत अपमानास्पद भाषेचा वापर करणे आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरून सतत दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या प्रशासनाला उत्तर देण्यासाठी तांत्रिक कामगार युनियन 13 ऑगस्ट रोजी काम बंद आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. युनियनने या संदर्भात वरिष्ठ प्रशासनाला थेट इशारा देत लेखी निवेदन सादर केले आहे. बघा काय म्हणताय. नमस्कार, मी सतीश भुजबळ, तांत्रिक कामगार युनियन 50-59चा केंद्रीय उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतो. महावितरणमध्ये कामकाज करत असताना आपल्या संगमनेर डिव्हिजनमधील संगमनेर उपविभाग क्रमांक 1 आजची परिस्थिती रिस्ट्रक्चरिंगची आहे. कमी मॅनपॉवरमध्ये काम करायचं आहे आणि ह्या मॅनपॉवरमध्ये काम करत असताना चांगल्या प्रकारे कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करायचं असतं. आजपर्यंत हे अभियंता जे आहे, सहाय्यक अभियंता त्या मॅडम आणि उपकार्यकारी अभियंता शेळके साहेब, हे हजर होण्यापूर्वी इतरही सहाय्यक अभियंता आणि SDOनी काम करून घेतलेलं आहे. चांगल्या प्रकारचं कामकाज तिथं होतंय. वसुलीचं प्रमाणही चांगलं आहे. कोणत्याही ग्राहकाच्या कोणत्या कर्मचाऱ्यांबद्दल तक्रारी नाहीत. पण सांगण्याचा उद्देश आहे का चांगलं कामकाज चाललेली हे 2 अधिकारी मिळून खीळ बसवली आणि पूर्ण सेक्शनचं सब डिव्हिजनचं वातावरण खराब केलेलं आहे. सहाय्यक अभियंता शेळक्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अकोल्यामध्ये त्यांनी SDOचं काम पाहिलं. तिथंही अशीच मनमानी भूमिका, त्रासदायक भूमिका, प्रत्येकाला त्रास द्यायची भूमिका त्यांची राहिली. ते झोन चेंजच्या बाहेर त्यांनी इतर झोनमध्ये काम केलं, तिथंही तीच भूमिका. त्यांना कोणते कोणते चार्जशीट आहेत, कारवाई आहेत, भरपूर काहीचं त्यांच्याबद्दल घडलेला आहे. महावितरणमध्ये सांगण्याचा उद्देश हेच आहे का या महावितरण कंपनीमध्ये घडत असताना आमच्या संघटनेने काही दिवसापूर्वी आंदोलनाची नोटीस दिली होती आणि आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर संबंधित कार्यकारी अभियंता सेवानिवृत्त झाल्यामुळे ते आंदोलनाची नोटीस आम्ही तूर्त स्थगित करून 8 दिवस पुढे ढकलली होती. कारण नवीन चार्ज हा सोनवणे साहेबांकडे होता. माननीय सोनवणे साहेबांची जबाबदारी होती की ही आंदोलनाच्या नोटीसमध्ये मुद्दे काय आहेत, या मुद्द्यामध्ये सत्यता काय आहे, समोरासमोर बसून ते ऐकून घ्यायचे, ते समजून घ्यायचे. परंतु ही कोणतीही मानसिकता प्रशासनाकडून आम्हाला दिसून आलेली नाही. आणि या बाबतीमध्ये आपल्या अहिल्यानगरचे अधीक्षक अभियंता आदरणीय श्री रमेश कुमारजी पवार साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली. तेही बोलले, मी त्यांना समज देतो, समजून सांगतो. सांगायचा उद्देश हा आहे का जर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा केल्याच्या नंतर कोणते अधिकारी असतील, अहिल्यानगरमधले कार्यकारी अभियंता महोदय असतील, अधीक्षक अभियंता साहेब असतील, नाशिकचे डेप्युटी CRO आदिन पाटील साहेब असतील किंवा मुख्य अभियंता श्री लटपटे साहेब असतील, संघटना स्तरावर कोणतीही तक्रार केल्याच्या नंतर ते समजून घेतात, त्यामध्ये काय तथ्य आहे काय नाही ते पाहतात आणि त्याच्यामधलं तथ्य पाहून त्या विषयाने कार्यवाही ते करत असतात. परंतु सध्या संगमनेरमधली परिस्थिती पाहिली असता कार्यकारी अभियंता असतील, प्रभारी कार्यकारी अभियंता असतील, उपकार्यकारी अभियंता असतील शेळके किंवा मॅडम यांचं मनमानी कामकाज चाललेलं आहे. कर्मचाऱ्याला जर अतिरिक्त काम असताना जर ते मानसिक तणावात काम करत असेल तर अपघात होण्याची शक्यता निश्चित जास्त असते. मानसिक तणावामध्ये कर्मचारी आहेत, काही कर्मचारी म्हणतात साहेब आम्हाला संध्याकाळी घरी गेल्यावर जेवण जात नाही, एवढे हॅरसमेंट केली जाते. संध्याकाळी 6च्या नंतर मिटिंग लावल्या जातात जेव्हा टाइम होऊन जातो. काही कर्मचाऱ्यांना कामाचं ठिकाण त्याचं 20-20, 25-25 किलोमीटरवर आहे. तिथं सहाय्यक अभियंता मॅडम त्यांना म्हणतात इथं सकाळी सही करायला यायचं आणि मग तुम्ही तुमच्या 25 किलोमीटर कामावर जायचं. म्हणजे ग्राहकांना सेवा द्यायला विलंब होतोय, कंपनीचं काम करायला त्रास होतोय, कंपनीचं टार्गेट पूर्ण करायला अडचणी येतात. आणि हे सगळं होत असताना जे हुकुमशाही पद्धतीने उपकार्यकारी अभियंता शेळके साहेब कामकाज करतायत, जाणीवपूर्वक त्रास देतात, त्याविरोधात जे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे ते उद्या सकाळी म्हणजे 13 ऑगस्ट 2026 पासून संगमनेर विभागामध्ये सुरू करण्यात येत आहे. संगमनेर विभागातील माझ्या संघटनेचे सगळे सभासद काम बंद आंदोलनामध्ये सामील राहतील आणि या काम बंद आंदोलनामुळे जी काही गैरसोय होईल, आमची तर ग्राहकाला त्रास द्यायची भूमिका नाही, परंतु न्याय हक्कासाठी आम्ही पत्रव्यवहार असतील सगळ्या प्रोसेस पूर्ण केल्यात. तरी जर प्रशासन जागा होत नसेल तर आम्हाला याशिवाय विलाज नाही. त्यामुळे आम्ही उद्या सकाळपासून काम बंद आंदोलन संगमनेर डिव्हिजनमध्ये आम्ही करत आहोत. आमच्या संघटनेचे पदाधिकारी संगमनेरमध्ये सभासद त्या आंदोलनात सहभागी राहतील व जोपर्यंत आमचं आंदोलन चालू असताना त्यांच्यावर संबंधित सहाय्यक अभियंता मॅडम आणि शेळके साहेब यांच्यावर कारवाई होत नाही, ज्या बाह्यस्रोत कर्मचाऱ्याला कमी केलं त्यांना लगेच कामावर घेतलं जात नाही, आणि ज्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत वीज बिल राहिलेत, उर्मटपणे वागतोय, वादविवादाचं कारण जो मूळ आहे कर्मचारी याला कामावून कमी करत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन आम्ही मागे घेणार नाहीत.
असो, आम्ही आमच्या आंदोलनाच्या भूमिकेत ठाम आहोत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार भेटूनही त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केलाय. कुणी याचा पाठपुरावा किंवा यावर मिटिंग लावलेली नाही. त्यामुळे आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागलेला आहे. होणाऱ्या परिस्थितीची जी काही होईल उद्या आंदोलनानंतर, मग ग्राहक सेवा असेल, वाणिज्य ग्राहक असेल, औद्योगिक ग्राहक असेल, याची सेवा उद्या विस्कळीत झाली, यांना सेवा नाही मिळाली तर याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण कंपनीमधील कार्यकारी अभियंता जे प्रभारी आहे सोनवणे साहेब आहे यांची स्वतःची राहील. ही यांनी जबाबदारी स्वीकारली. असो, आम्ही आमच्या आंदोलनाची भूमिकावर ठाम आहोत. उद्या सकाळपासून आम्ही आंदोलन सुरू करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय तारा. पुढे महावितरणाचे कर्मचारी अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत जीवाची पर्वा न करता वीज सेवा सुरळीत ठेवत असतात. मात्र संगमनेर उपविभागात अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांशी असभ्य व अपमानास्पद भाषेत संवाद साधला जात असून त्यांचा आत्मसन्मान पायदळी तुडवला जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. महावितरण कंपनीचे वीज बिल वसुलीबाबत स्पष्ट परिपत्रक आणि नियम अस्तित्वात असताना संपूर्ण वसुलीचा ताण केवळ लाईन स्टाफवर टाकला जात आहे. थेट कर्मचाऱ्यांच्या हातात नोटीस पत्रे थमावून त्यांच्यावर अनावश्यक मानसिक तणाव निर्माण केला जात असून त्यांच्यावरती स्मार्ट मीटर सक्तीचा देखील दबाव आणला जात आहे, अशी देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता हे उद्याचं आंदोलन नेमकं काय भूमिका घेतं आणि अधिकारी काय करतात यावर सर्व संगमनेरकरांसह अहिल्यानगर जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. न्यूज NP करिता रफिक सौदागरसह शौकत पठाण, संगमनेर.